मित्रांनो, हॉरर स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण काल्पनिक कथा आहेत मित्रांनो. हे मनोरंजनासाठी फक्त सांगत आहे मित्रांनो. तुम्हाला कोणत्या गोष्टीची कशाची काही संबंध नाही मित्रांनो. फक्त काल्पनिक आहेत. तुमच्या मनोरंजनासाठी मी हे बनवत आहे मित्रांनो. तर ऐकतो, सांगा मित्रांनो, सांगतो तुम्हाला, ऐका. तर हे आहे मित्रांनो स्टोरी मित्रांनो. ही एक होती, फार जुना एक बंगला असतो मित्रांनो. एकाने विकत घेतला असतो. तर फ्लॅट नंबर 221 मित्रांनो हे असतं मित्रांनो. ते विकत घेतलं महिना जाते मित्रांनो 221मध्ये. गेल्याच्यानंतर हा म्हणतं हे फ्लॅट चांगला आहे. मग तिथं राहतात मित्रांनो भरपूर जण. मग तिथं अजीब गरीबच काय तर होत राहते मित्रांनो. म्हणजे फार मोठं हे असतं मित्रांनो. 10-15 माणसं काच काय तर झालं असावं मित्र हाचा. मित्रांनो तिथं खूप दिवसापासून हे आले असतात आणि म्हणजे तर फारच जुना बंगला आहे मित्रांनो तिथं. मग हे जात राहतं. मग तिथं मग अजीब गरीब काय नाही वेगळं भेटतं म्हणते. मग तिथं मासे देतात म्हणते वेगळं. म्हणते तुम्ही हे जिथं आलात मग तुम्ही ही जागा तुमची नाही म्हणते. ही आमची जागा म्हणते पहिल्यापासून. ते शैतान रो आत्मा म्हणते. असं कसं शकते, ही जागा मी घेतला म्हणते, सगळी जागा माझी आहे म्हणते. तर म्हणते हे डिसीज आहे बघा सगळं मासं. कोण आहे ते आदमी म्हणते. हे ते भडे आदमी कोण आहे एवढे म्हणते. मग ते हे 10-12 मग 5-6 जणांचं नाव सांगते मित्रांनो. हे डिसूजा हे असं ते तसं. मग सगळ्याचं नाव सांगते त्यानं. मग सांगितल्यानंतर मग पुन्हा मित्रांनो तुम्ही सच्चा जाणे क्या म्हणते. नाही म्हणते. नाही म्हणते असं करते मित्रांनो. झाकतात डोळे. मग डोळे झाकून उघडते तर मित्रांनो कुठे का त्यांना कबरांपाशी पोचला असं म्हणते जंगलामध्ये. त्या कबरावर नाव बघते मित्रांनो, डिसूजा मैथिन. अरे ये तो अभी थोड़ी देर पे जिंदा मिली थी, मेरे को बात तो ईद करता हूँ अभी तक. अरे अभी तो जिंदा थी, अभी कैसे मर गए म्हणते. 1905 बोलतो, इनको मर के 50 साल हुए. असं कसं होऊ शकतं म्हणते. मग ह्याच्या मुलीची पण आढळली असते. बोट टाकली असते म्हणते. बॉडी टाकली असते मुलीची. बघतंय रडतंय. मुलीची बॉडी बघतंय टाकलेली खाली टाकली असते. मग दुसरीकडे बॉडी बघते बायकोची बॉडी. तिला हात धरते शिवतंय. असं कसं होऊ शकतं म्हणते. मग ह्या काय सांग म्हणते. मग तेवढं मग पप्पा म्हणून आवाज यायचा पुढचा तिथं ह्याच्या टाकलेल्या जमिनीत गाडल्यात तुम्ही. मी इथं बाहेर क्या पप्पा मग कैसे यहाँ कैसे आहे म्हणते जंगल में. बहुत घना जंगल दिख रहा है म्हणते. मग तिची पत्नी भी उठते. तुम भी जिंदा हो की. हाँ म्हणते. हम इधर जंगल में कैसे, मैं तो घर में सोई थी, यहाँ कैसे आहे म्हणते. मग हा सगळं शेताने तिथून बाहेर कबरामध्ये. हाँ हमने लाया है तुम्हें यहाँ पे. वो जगह तुम्हारी नहीं है, वो जगह हमारी है म्हणते. तिची बीवी म्हणते. आणि हमें नहीं रहना है यहाँ पे, तुम ही रहो म्हणते यहाँ पे. हमें छोड़ दो हमें म्हणते. हमें नहीं रहना जगह म्हणते. असं म्हणते की मित्रांनो रोज जातात की लगेच त्याच घरामध्ये डबल येते मित्रांनो. अरे अभी तो कहाँ थे जंगल में थे, यहाँ कैसा है म्हणते. थोडं जल्दी हो सके यहाँ से भाग चलो म्हणते. जगा खतरे से खाली नाही म्हणते मित्रांनो. मग तसं मित्रांनो जाते दरवाजा पडतात, गेट ऑटोमॅटिक उघडतं मित्रांनो. मग हे त्याच्या म्हणजे 2 लेकरं बायको तिथून निघताना बाहेर जाते म्हणजे दरवाजा ऑटोमॅटिक लागतो मित्रांनो. मग ते डिसूजा त्याच्या आतमध्ये ते मित्रांनो बाहेर अशी. मग ही कहाणी अशी आहे मित्रांनो. आता हे आपण दुसरी कहाणी सांगू मित्रांनो. एक कहाणीचा पाठ संपला आहे मित्रांनो. आपण दुसरी कहाणी सांगू. स्टोरी हॉरर स्टोरी ही सेकंड आहे मित्रांनो. ती पहिली संपली मित्रांनो. आता सेकंड सांगत आहे मित्रांनो. ही स्टोरी आहे मित्रांनो. एक रेल्वे म्हणजे आपलं हेच येतं का मित्रांनो, त्याला म्हणतात बघा मित्रांनो. आपलं हे जे आहे मित्रांनो आपलं दूरध्वनी केंद्र असतं मित्रांनो. त्याच्यावर त्यांना आकाशवाणी केंद्राचं असतं मित्रांनो. तशा प्रकारचं केंद्र राहतं मित्रांनो टावरचं मोठं. मग हा माणूस शोध लावत असतं की मी त्या टावर त्या ह्याच्यामधून मी आकाशवाणीच्या ह्याच्यामधून माध्यमातून मी सगळ्या शेताशी भूताशी संपर्क साधतो म्हणून शोध लावत असतो मित्रांनो. तांत्रिक म्हणजे हे आकाशवाणी केंद्रवाला माणूस, टेलिव्हिजनवाला माणूस. टावर असतं मोठा ह्याच्या. मी अशाच्या संपर्क साधून मी भूताशी बोलणार आहे, बोलचाल करणार मी शोध लावत असतो मित्रांनो. वैज्ञानिक म्हणजे मग ह्याला मग मित्रांनो बघतं ट्राय करतो मित्रांनो. आणि मग हे वैज्ञानिक असते मित्रांनो असं पुढे. मग तिथे जातात हे मित्र पुढं. मग जात 5-6 जण मिळून मित्रांनो.
5 जाती मित्र तिथे गेल्याच्यानंतर पुन्हा मग हे 4-5 जण तर मित्रांनो मग थोडं काय चालू सांगायला आता मग टेलिव्हिजन आणि म्हणतोय त्याला म्हणतोय आता थोड्या वेळात इथं असंच आहे तसंच आहे आणि पुढे जाऊन हे होणार आहे तसं होणार आहे काय सांगत राहतंय आणि कोणापाशी हे आहे बॉल तर आता असंच होणार आहे पुढे म्हणतंय मरणार आहे असं म्हणजे सांगतंय तर बॉल त्याच्यापाशी म्हणतो मग ह्यानं काय करायचं मित्रांनो जातं आहे त्या काने सांगू मारत असेल मित्रांनो सगळ्याला ते भूत मग बॉल उकडून जातं मग तिथून देखो वहाँ पे बैग गिरी हाँ गिरे बॉल है म्हणते वहाँ कोई आदमी मरा गिरा है क्या म्हणते सही गिरा है म्हणते तुम्हें कैसे पता चला म्हणते मुझे कोई तो बता रहा है शैतान है म्हणते स्टोरी सॉन्ग मार रहा म्हणते ते कोई तो शैतान है म्हणते जो वो बात कर मारा म्हणते शैतान आहे म्हणते याच्यामध्ये ह्या एवढ्या म्हणते आपण होईल तेवढं हे शैतान आपल्या सगळ्या मारला म्हणते ह्या रेडिएशनमध्ये आपल्या आकाशामध्ये केंद्रामध्ये आला का आपण त्याला सगळ्या मारला म्हणते म्हणजे आता आपण लई फसला आता आपण लई फसला म्हणते त्याच्यामध्ये आता कसं वाचावं म्हणते तर वाचवायला आहे म्हणते चान्स आता आपल्याला काहीतरी करावं लागतं म्हणते हे राक्षसाचं आता काय करायचं म्हणते त्याच्या पुढे आपण ह्याची कहाणी फोन उचलू नका म्हणतं आणि ऐकू नका म्हणते फोन उचलू नका आणि ह्याचं काय ऐकू नका म्हणते मग तरी पण ह्याने काय करायचं मग आता आपण काय करू म्हणते शांत बसू म्हणते काय बोल नाही म्हणते हां मग आता काय करताय थांबे जरा पुन्हा मित्रांनो पुन्हा काय होते तिथून मग ह्याने फार तिथून जाते पुढे मग गेल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा काय करायचं आपल्याला म्हणते आता ह्याचं मार काय करायचं म्हणते काय नाही म्हणते फोन सुरू नका आणि आपल्या पुढे काय करायचं आपल्याला काय करायचं आपण कळू म्हणते मित्रांनो तर मित्रांनो आपण सांगतो मग त्यांना काय करायचं ते पुन्हा ह्याने काय करायचं मग फोन उचलाच काय मित्रांनो तुम फोन नहीं उठाओगे तो मैं तुम फोन उठाओगे तो वो शैतान हा डबल आ जाएगा म्हणते फोन मत उठाव म्हणते मित्रांनो म्हणते मग फोन मत उठाव तर मग आता काय करावं लागलं म्हणते मित्रांनो मग म्हणते आता एकच करा म्हणते मग ते शैतान अजून येते म्हणते मेरी कहानी नहीं सुनोगे तुम नहीं सुनोगे तुम्ही मग कहानी टेप बंद आवाज येते म्हणते असं कसं होऊ शकता म्हणते टेपची ऑटोमॅटिक आवाज आ रही म्हणते शैतान हवरा गया म्हणते अब कैसा म्हणते मैंने भी किस्सा क्या बिगड़ता मुझे भी ऐसे मार दिया म्हणते कटकटाने फोन जाते मित्रांनो टेप बंद होते म्हणते ऐसा कसा हो सकता म्हणते तुम्ही ऐसा यहाँ कैसा आहे म्हणते पहिले भी कुछ तो यहाँ आकाशवाणी में पहले कौन काम करता था तो रोहित नाम का लड़का था म्हणते कहाँ रहता वो यहाँ आस पड़ोस में उसका घर है उसकी अम्मी है वहाँ पे तुम जाके मिल सकते म्हणते मग म्हणते जाते मित्रांनो ते पडोसमध्ये जाऊन माहिती करून घेते जाते पड़ोसमध्ये माहिती करते म्हणते काय झालं काय नाही तो रोहित मेरा बेटा था म्हणते आकाशवाणी में काम करता था मेरा वो शैतान भूताला संपर्क करता था म्हणते मित्रांनो शैतान को संपर्क करके उनसे बात करना चाहता था उनसे बहुत ख्वाहिश थी उनसे मिलना बात करना तो उसे शैतान आए उन्हें सक्सेस हुआ म्हणते सगळं करण्यामध्ये सक्सेस झालं सगळं झालं म्हणते मित्रांनो पण ते राक्षस बोलल्यानंतर त्याला म्हणले तूने बहुत गलत किया हम को यहाँ बुला के तुमको इसकी सजा जरूर मिलेगी म्हणते मित्रांनो मग ते भूत त्याला बी त्या आकाशवाणी केंद्राला देखील मारून टाकतो मित्रांनो मारून टाकल्यानंतर तो भूत होतो असेच कहाण्या सांगून प्रत्येकाला मारतात मित्रांनो मग ह्याची आई म्हणते मग काय म्हणते आकाशवाणी केंद्र में नंबर क्या था तो नंबर सांगते मित्रांनो त्याची आई त्याला मग केंद्राचा नंबर सांगते मग आप क्या करना पडेगा म्हणते वो रेडिओ फोड द्या म्हणते हां म्हणते फोन टाकलं म्हणते मग आता मित्रांनो ह्याला कसं आता ह्याचा उपाय कसं करा म्हणतो आता एकच आहे म्हणतंय ह्याचा जे टावर आहे ना मित्रांनो म्हणते हे टावर जे आहे ते तोडा म्हणते ना त्याने टावर जो पण जिवंत आहे ते त्याचा तो पण त्यानं मारतात त्यामध्ये सगळं मग म्हणते मग अभी अगली स्टोरी म्हणते अभी शायद सांगतात अभी जिसके पास बैग है वो मारा जाएगा म्हणते मैंने म्हणते अब जल्दी से उसे मारने से पहिले कुछ तो करू म्हणते मित्रांनो तर मित्रांनो मग आता ते टावरला भूत तिला मारायला हिरून जवळजवळ भीते मित्रांनो टावर कापतात मित्रांनो करू त्यांचं सगळे मित्रांनो मशीन करूत असते मित्रांनो त्याच्यानं मग चारी करू ते कापून ते हिरोला मारतात ते जवळ मित्रांनो तो पण ते टावर तुटतंय ते भूत आत्म्याला शांती भेटते मित्रांनो जसं भूत टावर तुटलं की मित्रांनो आत्मा मोक्ष भेटते भूत निघून जातो मित्रांनो मग अशा प्रकारे तो हे भूताची आत्मा शांत होते मित्रांनो आणि तो तिथून लुप्त होऊन जातो आणि गायब होऊन जातो मित्रांनो तर मग ही आपली स्टोरी कशा प्रकारे तुम्हाला वाटली काय नाही आम्हाला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच भेट द्या मित्रांनो आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटलं काय नाही आमचं चॅनल मित्रांनो आणि आम्हाला कळवा आमच्या चॅनलची तुम्हाला माहिती कशी वाटली आणि आमची ही हॉरर स्टोरी कशी वाटली काय नाही आम्हाला नक्की कळवा
आणि तुम्हाला कसा वाटला काय नाही, आणि आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आम्हाला आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले काय नाही हॉरर स्टोरीचे आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. आणि हे पाठ आमचा तुम्हाला कसा वाटला काय नाही आम्हाला हे नक्की कळवा मित्रांनो. आज हे तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 स्टोरी सांगितले मित्रांनो मी. मग आम्हाला दोन्ही कळवा. एक होती मित्रांनो फ्लॅट नंबर 221 आणि नंबर 2ची स्टोरी होती मित्रांनो आकाशवाणी केंद्र 2. 2 हॉरर स्टोरी ह्या आपण छोट्या कमी वेळात आपण तुम्हाला 2 स्टोरी सांगितले मित्रांनो. हे काल्पनिक आपल्या तुमच्या फक्त मनोरंजनासाठी बनवलेत मित्रांनो फक्त हे. आणि तुम्हाला कशा वाटला काय नाही आम्हाला कमेंटमध्ये, लाईकमध्ये, सबस्क्राईब करून आम्हाला सांगा मित्रांनो. आणि होईल तेवढं आमचे व्हिडिओला सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा मित्रांनो. खूपच छान होईल आम्हाला जर तुमचे हे आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील मित्रांनो तर खूप आपण अजून व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही काढत राहू मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो. ओके, गुड नाईट. बाय बाय.